स्वादगुरू रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण उपवासाची खमंग अशी मठरी बघणार आहोत। कशी बनवायची ते आपल्याला उपवासाची मठरी बनवण्यासाठी इथं भगर लागणार आहे। याला वरई पण म्हणतात किंवा वरईचे तांदूळ पण म्हणतात। त्यासाठी हे वरई मी स्वच्छ अशी कपड्याने साफ करून घेतलेली आहे आणि तिचं आपल्याला असं बारीक पावडर करून घ्यायचं आहे। तुम्ही जास्त जर करायची असेल तर तुम्ही हे चक्कीहून दळून पण आणू शकता किंवा मिक्सरनं बारीक पण करून घेऊ शकता। मिक्सरनं जर बारीक करून घेतली तर याला तुम्ही गाळणीने गाळून घ्या। ज्या वाटीने आपण भगर घेतली त्याच वाटीने आपल्याला इथं पीठ घ्यायचं आहे। 1 वाटी पीठ घेतलेलं आहे मी। त्याच वाटीने आपल्याला इथं पाणी टाकून घ्यायचं आहे। तर 1 वाटी मी टाकलेलं आहे। अर्धी वाटी आपण पुन्हा टाकून घेऊया। आता आपलं पाणी गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपण हे साहित्य टाकून घेऊया। इथं मी काळे तीळ वापरलेले आहेत। 1 चमच मी काळे तीळ घातलेले आहे। तर आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया। सेंद्रिय मीठ घातलेलं आहे मी याच्यामध्ये। आता आपल्या याच्यामध्ये ओवा पण टाकून घेणार आहोत। इथं मी हे जाडसर लाल मिरचीची भरड करून घेतलेली आहे। ते याच्यामध्ये अर्धा चमच टाकून घेतला आणि आता इथं कोथिंबीर पण टाकून घेते। तुम्ही जर उपासाला खात असाल तर टाका, नाही तर स्किपसुद्धा करू शकता तुम्ही। पण याच्यामध्ये कच्च्या शेंगदाण्याचं पावडर करून 1 चमच घालणार आहोत। आता आपली मठरी ठिसूळ होण्यासाठी याच्यामध्ये 1 चमच आपण तेल घालून घेऊया। आपल्या मस्त अशी उकळी येऊ द्यायची आपल्याला। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये पीठ घालून छान असं घटसर गोळा करून घेऊया। याला असं मिक्स करून घेणार आहोत। ती 5 मिनिट आपण याला झाकून ठेवूया। 1 वाफ काढून घेणार आहोत। मंद आचेवर आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे। झालेले आहेत आपले, मस्त अशी वाफ आलेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेतला आणि एका ताटामध्ये याला काढून घेऊया थंड करून। याची आपण छान अशी कणिक मळून घेणार आहोत। थंड झाली का बघूया आपण। बघा थंड झालेली आहे। आता आपण याला असं एकत्रित करून घेणार आहोत आणि याची अशी नरम आपल्याला अशी कणिक करून घ्यायची आहे। इथं आपल्याला एक पोळपाट लागणार आहे। त्याच्यावर थोडं आपण तेलाची बोटं पुसून घेणार आहोत। आणि कणकेमधला थोडा गोळा काढून ठेवूया आणि जेवढा आपल्याला लागते तेवढाच घेणार आहोत आपण। आता याचा असा पूर्ण गोल करून घ्यायचं आणि याला हातावर थोडं असं चपटं करून घ्यायचं आहे। पुन्हा याला आपण असं पोळपाटावर ठेवून लाटून घेणार आहोत। आपल्याला जास्त पातळ करायची नाही। पातळ जर केली तर आपली मठरी जी आहे ते कडक होणार आहे। त्यामुळे आपल्याला हे थोडी जाडसर ठेवायची आहे, कारण तर आपली मठरी हे ठिसूळ झाली पाहिजे। याची पोळी लाटून घेतली। आता आपण एका पिझ्झा कटरच्या साहाय्याने याचे असे भाग करून घेणार आहोत। तुम्ही चाकूच्या साहाय्याने सुद्धा करू शकता। जसे तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही याला आकार देऊ शकता। मला मी हे काढून दाखवते। बघा मस्त झालेली आहे आणि आपल्याला एवढी जाड ठेवायची आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे। मी तुम्हाला याच्यात टाकून दाखवते। बघा तेल आपल्याला मस्त असं कडक करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आता मी याच्यामध्ये हे टाकून घेते। आता आपली मठरी हे वर आलेली आहे फुलून। बघा आता आपण याला असं पलटून घेणार आहोत। अशी वर फुलून आली की नंतर याला पलटायचं आणि मंद आचेवर होऊ द्यायचं आहे। आता आपली झालेली आहे मठरी। झाली की याचा छान असा आवाज येतो। बघा आता हे काढून घेऊया। तुम्हाला मी जवळून पण दाखवते। मस्त असा रंग पण आलेला आहे आणि छान दिसायला पण दिसत आहे। बघा ही आपली तयार आहे, मस्त अशी झालेली आहे। आता बघा तुम्हाला मोडून दाखवते मी ठिसूळ झाली की नाही ते। मस्त अशी ठिसूळ झालेली आहे। तुम्ही हे नवरात्रात किंवा मग नेहमीच्या उपवासाला, महाशिवरात्रीला कधी पण करून हे खाऊ शकता। याला चटणीची आवश्यकता नाही किंवा मग दह्याची पण नाही। पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत, दह्यासोबत हे खाऊ शकता किंवा मग तुम्ही हे चहासोबतसुद्धा घेऊ शकता। जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।